गॅस टंचाईची झळ बेस्टच्या उपक्रमाच्या विविध आगार आणि कार्यालयांतर्गत येणाऱ्या कॅन्टीनला बसते. बेस्ट प्रशासनानं ठोस उपाययोजना करण्याची मागणी बेस्ट वर्कर्स युनियनकडून करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे उपाहारगृह बंद ठेवण्याच्या मार्गावरती आहेत. जर ही कॅन्टीन बंद झाली तर कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होईल असंही सांगण्यात येत आहे. मराठवाडा विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्ण वातावरण राहील अशी माहिती हवामान विभागानं दिलेली आहे. सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, भंडारा, गडचिरोली, गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली. भिवंडीतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली आणि यामध्ये संपूर्ण परिसर जळून खाक झाला होता. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र धुरामुळे परिसरातील रहिवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाला नकली नोटांचा हार भेट देण्यात आलेला आहे. राजू बनसोडेंनी सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासनाला धारेवर धरले. भ्रष्टाचार विरोधी करण्यासाठी बनसोडेंनी नकली नोटांचा हार प्रशासनाला भेट दिला होता. मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसवेवरती कल्याणजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. दगडफेक करणारा तरुण सनी कांबळेला आरपीएफनं अटक केली आहे. उल्लडबाज करणाऱ्यांसाठी सनी कांबळेनं हे कृत्य केलं. पिंपरी चिंचवडमध्ये कासारवाडीमध्ये अन्नधान्य पुरवठा विभागानं कारवाई केली आहे. गॅस सिलेंडरचा अवैध साठा जप्त करण्यात आला असून 2 ट्रकमध्ये घरगुती गॅस सिलेंडर आढळून आले. मुंबईच्या नाल्यातील गाळ काढायला कंत्राटदारच मिळत नाहीये. नालेसफाई घोटाळ्याचा कंत्राटदारांनी धसका घेतलाय. नालेसफाई टेंडरकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली आहे. सोने चांदीच्या भावामध्ये घसरण झाली आहे. सोन्याचे भाव प्रतितोळा 1,63,000वरती गेलेले तर चांदी प्रति किलो 2,72,000वरती गेली. नाशिकच्या शिंदे पळसे टोल नाक्यावरती इरकणी बसला अचानकपणे आग लागली. बसमधून धूर निघता सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीमध्ये बसचं मोठं नुकसान झालं आहे. आखाती युद्धाचा शेअर बाजारावरती परिणाम झालाय. सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी 400 अंकांनी घसरलाय. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. पुण्यामध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते. कोणीही गॅस घेण्यासाठी गर्दी करू नका असं आवाहन पुणेकरांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलेलं आहे. गॅस सिलेंडर टंचाईचा फटका सध्या नागपुरातील लग्न सराईला बसलाय. मुलीचं लग्न झालेल्या लग्नावरतीच घरावर गॅस टंचाईचं सावट आलंय. जेवण नाश्त्याची व्यवस्था करण्यास कॅटरर्सनं नकार दिलेला आहे. नाशकातील हॉटेल व्यावसायिकांवरती हॉटेल बंदची वेळ आलेली आहे. व्यावसायिकांनी गॅसचा पुरवठा बंद झाल्यानं हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये बाईक आणि जेसीबीची धडक होऊन अपघात झालाय. अपघातामध्ये 2 अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तपास करण्यात आला. व्यावसायिक गॅस सिलेंडर न मिळाल्यानं हॉटेल्स बंद करण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवरती आलेली आहे. या प्रसंगी सर्व हॉटेल कामगारांनी परतीचा प्रवास सध्या सुरू केलेला आहे. कामगारांना लागणारं जेवण बनवण्यासाठी सुद्धा गॅस शिल्लक नाहीये. त्यामुळे ही वेळ सध्या हॉटेल टंचाईवरती हॉटेल व्यावसायिकांवरती आली. नाशिकमध्ये लाचखोर जीएसटी अधिकाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. जीएसटी विभागाचा कर उपायुक्त सोमनाथ पागे आणि सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोदे यांचाही जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला. जिल्हा आणि सत्र न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.